1 आणि वचन 10. आणि हे प्रभू, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास आणि आकाश तुझ्या हातांचे काम आहे. तर हे प्रभू, सुरुवातीला पृथ्वीचा पाया घातलास, आकाश तुझ्या हाताचे काम आहे. प्रभूने पिता परमेश्वरा या पृथ्वीचा पाया घातलेला आहे आणि आकाश त्याच्या हाताचं काम आहे. मला माहित नव्हती की ऑटोमॅटिक झालं, एवढंच कळत होतं. कारण ह्याचा पाया घालणारा कोणी आहे की नाही ह्याची मला माहित नाही, ह्याची जाणीव नाही. पण सुरुवातीला परमेश्वरान पृथ्वीचा पाया आणि आकाश त्याच्या हाताचं काम आहे. आज आपण घर जर बांधायचं असलं तरी पण आपण पाया बनवतो आणि नंतर मग त्याच्यावर जितका आपल्याला बांधायचा इतका पाया मजबूत करतो. जितकं मधलं 2 मजलं 5 मजलं 6-10 मजलीची माडी बांधायची असेल, बंगला बांधायचा असेल, त्या हिशोबाने तो पाया असतो. की 10 मजलीचा तरी बंगला जर बांधायचा आहे तर पाया किती मजबूत असला पाहिजे, किती आपटू शकेल. असं जेव्हा परमेश्वरात पृथ्वीचा पाया घातला तेव्हा त्याच्या हिशोबाने त्याने पाया मजबूत केलेला आहे. इतका मजबूत केलेला आहे की तो कधीच खचलणार नाही. इतका पाया त्याने मजबूत परमेश्वरान केलेला आहे, म्हणजे प्रवेशन केलेला. आकाश त्याच्या हाताचं काम आहे की त्याने घडवले, त्याने बनवलेलं आहे. काही तारे बनवले, चांदण्या बनवलेल्या आहेत. परमेश्वरान शब्द बोललं, शब्दाने झालेला आहे. परमेश्वरान काही वस्तू हाताने बनवलेला आहे. तसं आता ढोरं, बकरी, कोंबडी जी आहेत ती परमेश्वरान हाताने बनवलेला आहे. पण झाडे झुडपे हे परमेश्वरान त्याच्या शब्दाने बनलेलं आहे. तो शब्द बोलला आणि शब्दाने ते झालं. या पृथ्वीचा पाया परमेश्वरान घातलेला आहे, मजबूत बनवलेला आहे आणि आकाश त्याच्या हाताचं काम आहे. त्याला कसं हवे आहे, कसं पाहिजेत आहे त्या पद्धतीने त्याने केलेला आहे. त्याच्या हाताने पहिला मजबूत पाया बांधलेला आहे. आपण तसा घराचा पाया मजबूत बांधतो आणि नंतर त्याच्यावर घर बांधतो. किती मजले बांधायचे नंतर आपण बांधतो, पण आधी पाया. तसं परमेश्वरान ह्या पृथ्वीचा पाया घातलेला आहे आणि आकाश त्याच्या हाताचं काम आहे आणि सुरुवात केलेलं आहे. म्हणून इब्री लोकासपत्र 1 आणि वचन 11 मध्ये सांगितलं आहे की हा वाचायचं आहे. ती संपुष्टात येतील, ती संपुष्टात येतील, पण तू सतत राहशील. पण तू सतत राहशील. ते कापडासारखे, ते कापडासारखे जुने होतील, जुने होतील. बघा, ते संपुष्टात येतील पण तू सतत साथ रसशील. ते संपतील पण तू तर तसाच रसतील. ते कापडाचा गुंडाळले जातील, जुने होतील. प्रिय भान बहिणीनो, संतुष्टात एक दिवस काय होईल, निघून जाईल, नाश होईल. पण परमेश्वर सतत तसाच तसंच राहणार आहे.
सालोन तर साल, पिढूंच्या पिढी सारखाच राहणार आहे. तो जुनं कापडासारखं होणार नाही, त्याची कुठली होत नाही. परमेश्वर अनंत काल सारखाच राहणार आहे. पण एक दिवस हे आकाश पण हे गुणालले जाणार आहे. त्याच्या हाताचं जे काम आहे, प्रभूने त्याच्या हाताचे जे काम केलेलं आकाश, त्याच्या हाताचं जे काम आहे ते पण एक दिवस कापडासारखं जुनं होणार आहे आणि त्याची पण एक दिवस गुंडाले होणार आहे. गुंडाले जाणार आहे, गुंडाले होणार आहे. पण परमेश्वर सतत जसेच्या तसंच राहणार आहे. परमेश्वर तो सालोन तर साल आणि पिढूंच्या पिढी सारखाच राहणार आहे. त्याला कधीच काही होणार नाही. पण त्याच्या हाताचं काम आहे ते कापडाप्रमाणे होणार आहे. ते जसं कापड जुनं होतं तसं ते जुनं होत जाणार आहे. म्हणून प्रिय भाव आणि बहिणीनो, यशया अध्याय 34 आणि वचन 4 मध्ये वाचायचं आहे. आकाशातील सर्व तारे निस्तेज होतील, तारे निस्तेज होतील आणि एखाद्या गुंडाळीप्रमाणे आकाश गुंडाळले जाईल, आकाश गुंडाळले जाईल आणि सर्व तारे लुप्त होतील. आणि सर्व तारे लुप्त होतील. जसे द्राक्षवेलीचं पान सुकून पडते, जसं द्राक्षवेलीचं पान सुकून पडते, जसं अंजिराच्या झाडाचा सुकलेला पाला गळून पडतो, जसं अंजिराच्या झाडाचं पान गळून पडते, त्या पद्धतीने एक दिवस काय होणार आहे? गळून पडणार आहे. तारे निर्जल होतील, प्रकाश देणार नाही. एक दिवस निघून जातील, राहणार नाही. अंजिराचं पान कोणते पडते त्या पद्धतीने एक दिवस हे आकाशाचं होणार आहे. प्रिय भावना बहिणीनो, हे सतत अनंत काल की असंच राहील असं मनात कधीही आणू नका. एक दिवस हे गुंडाळल्यासारखं जाणार आहे. अंजिराचं पान कोंबते पडते तसं प्रिय भाव बहिणीनं एक दिवस गळून पडून जाणार आहे. मग एक दिवस हे सगळ्याचा नाश होणार आहे. तारे तुटून पडतील, प्रकाश देणार नाही, ढगमळतील, नाश होणे आहे. तसं प्रिय भाव बहिणीनो, आपण कधी असे विचार करू नका की सतत राहील. नाही, सतत राहणार नाही. ह्याचा एक दिवस नाश होणार आहे, टगळून पडणार आहे. म्हणून प्रिय भाव बहिणीनो, आकाशाचा नाश होणार आहे, तारे टगळून पडणार आहे, काही राहणार नाही आहे, सगळ्याचा नाश होणार आहे. मग प्रिय भाव बहिणीनो, आपलाही नाश होईल, आपला नाश होणार आहे. पण आपल्याला परमेश्वरात प्रवेशने मार्ग दाखवून ठेवलेला आहे. मार्ग व सत्य व जीवन मीच आहे. जापर्यंत माझ्या दारी येत नाही त्यापर्यंत पित्या दारी कोणी जात नाही. प्रभूने आपल्याला मार्ग दाखवून ठेवलेला आहे व त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. येशूच्या आपण मार्गाला गेलं की आपल्या शरीराचा नाश होईल, पण आपला आत्म्याचा नाश होणार नाही. नाहीतर प्रिय भाव बहिणीनो, नाहीच येशूच्या मार्गाला गेलं नाही, ख्रिस्ताच्या मार्गाला आपण गेलंच नाही तर आपला नाश होईल.
आपल्या शरीराचा नाश होईल, आपल्या आत्म्याचा नाश होईल. म्हणून प्रिय भाव बहिणीनो, शरीराचा नाश तर सगळ्यांचा होणार आहे, पण आत्म्याचा नाश कोणाचा होईल? जे सत्तेच्या मार्गाला नाही आहेत, जे सत्तेच्या मार्गाला जात नाही आहेत, त्या व्यक्तीचा होणार आहे. पण जे सत्तेच्या मार्गाला जातील, येशूच्या मार्गाला जातील, त्या व्यक्तीचा आत्म्याचं तारण होणार आहे, आत्म्याचा नाश होणार नाही. प्रिय भान बहिणी, आपल्याला सर्वांना येशूकडे, ख्रिस्ताकडे जाणे गरजेचं आहे. येशूच्या मार्गाला प्रत्येकाला जाणे गरजेचं आहे. का? आत्मा बचवण्यासाठी. जर आपण नाही गेलं तर आत्मा बचणार नाही, तर आत्म्याचा नाश होईल नरकामध्ये. एक दिवस काही राहणार नाही, काही राहणार नाही आहे. जसं पान कोमेतात त्याची गुंडी वलते, तसं आकाशाचे एक दिवस पान कोंबून त्याची गुंडी वलेल आणि टगळून पडेल. अंजिराचं पान टगळून पडते, कोमेजून जातो, एक दिवस सगळं कोमेजून जाईल, टगळून पडेल. असे पद्धतीन लास्टच्या काली होणार आहे. प्रिय भावांनो बहिणींनो, हे लास्टच्या काली होणार आहे. पण आज आपल्या जीवात भीती नाही आहे. का आपल्या जीवनात भीती नाही? अजून प्रभू येशूला ओळखायचं बाकी आहे. प्रिय भावांनो बहिणींनो, आम्ही प्रभूला ओळखलेला आहे, येशूला आम्ही ओळखलेला आहे. म्हणून येशूची भीती आमच्या जीवात आहे, आमच्या हृदयात आहे. कारण आम्हाला देवाची भीती आहे. का भीती आहे? येशूच आपल्याला स्वर्गामध्ये घेऊ शकतो. येशूला अधिकार आहे की आपल्याला नरकामध्ये टाकायचा, पण अधिकार त्याच्या हातात आहे. स्वर्गामध्ये घ्यायचाही त्याच्या हातात अधिकार आहे. हा पिता परमेश्वराचा अधिकार त्याच्या पुत्राला प्रभू येशूला देण्यात आलेला आहे. तर प्रभू येशू आपला न्याय करू शकतो. आपण त्याच्या आज्ञेत असलं तर आपला नाश करणार नाही, पण आपण त्याच्या आज्ञेत नसलं तर आपल्या शरीराचा आणि आत्म्याचा नाश होईल. प्रिय भावनो, काही लक्षणं आपल्या समोर येत नाही म्हणून आपण आनंदित आहेत. पण जेव्हा काही लक्षणं येतात आपल्या समोर, तेव्हा आपण आया बापा करतो. असं काही टायमाला असा एक काल येतो की जास्त पाऊस पडला तरी आपण देवाला हाक मारतो, देवा मला बचव, देवा मला बचव. तेव्हा आपल्या जीवात हाय हाय असते, दुःख असते की वादळ आलाय, घर मोडून पडेल की काय, संकट फार आलाय, काय माझा जीव जगेल का नाही जगेल. तेव्हा आपण देवा मला बचव, देवा मला बचव, आपण हाक देतो. परमेश्वरा मला बचव, माझं शाळा कर, मला मदत कर. तरी आपल्याला इतकी भीती होतो. प्रिय भाव बहिणींनो, पण आज काही लक्षणं आपल्या डोळ्यासमोर नसताना जीवनात भीती निर्माण नसते. भेव नाही. का भेव नाही? काही लक्षणं आपल्या समोर नाही आहेत म्हणून आपल्याला भीती नाही. अचानक वादळ वारा सुटला तरी सुद्धा आपल्या जीवाला भीती आहे, घाबरटपणा आहे की आता माझं घर मोडणार, वादळ फार येते, पत्र उडतील का काय, घर मोडून पडेल का काय, जीवाला धुक धुक. पण जेव्हा वादळ वारा सांगतो तो आपण सांगतो असतो. माणूस आज पुढे पाय का टाकत नाही, देवाचा आज स्वीकार का करत नाही. एक लक्षणं आपल्या समोर येतात तेव्हा आपण देवाला हाक मारतो. हीच लक्षणं लास्टच्या काळात भयंकर मोठी होणार आहे. सुसाट्याचा वारा, चांदणे हे निर्जल होतील, प्रकाश देणार नाही, सूर्य चंद्र प्रकाश देणार नाही, अंधार होईल. तेव्हा आपण आया बापा काका मामा करून देवा मला बचव, काका मला बचव, देवा मला बचव, आई मला बचव, बापा मला बचव. त्या टाइमात आपल्याला किती दुःख होईल, किती संकट आपण पडलो असं आपल्याला वाटेल की आता आपला जीव बसणार नाही. हो होईल. पण ज्याने येशू
चा स्वीकार केलेला आहे, ज्याने येशूवर विश्वास केलेला आहे, त्या व्यक्तीचं तारण होईल. ज्याने आज्ञेने पाळलेला आहे त्याच्या जीवात भीती राहणार नाही राहणार. त्याला ठाऊक आहे की मी जगला तरी मी येशूचा आहे आणि मेला तरी मी येशूचा आहे. हालेलुया. त्याला ठाऊक आहे की मी आज्ञा पाळलेल्या आहेत, मी त्याचा स्वीकार केलेला आहे, मी देवाचा आहे, मी येशूचा आहे. मी मेला तरी येशूमध्ये आणि जगला तरी येशूमध्ये. देवाने वचनामध्ये सांगून ठेवलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? मृतातून देव मला उठवेल. हालेलुया. ज्याने आज्ञा नियम पाळलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला मृतातून परमेश्वर उठवणार आहे, देव उठवणार आहे, देव सहाय्य करणार आहे, मदत करणार आहे. देव आज येशूने देवाने हे दाखवलेलं आहे की येशू मृतातून उठला. हे आपल्याला दिसत आहे, आपल्याला समजून येत आहे. हे आपण बायबल वाचलेला आहे, आपण त्याचे व्हिडिओ बघितलेला आहे, त्याची हिस्टोरी दाखवलेला आहे, आपल्याला हे समजत आहे, आपल्याला दिसत आहे, आपण वाचत आहे की येशू का मृतातून उठला. त्याने देवाची आज्ञा पाळली, त्याची बापाची आज्ञा पाळली, म्हणून परमेश्वराने त्याला मृतातून उठवलं. तसे परमेश्वराने पूर्ण अधिकार त्या पुत्राला म्हणजे प्रभू येशूला दिला आहे. आता प्रभू येशू न्याय करू शकतो. आपला स्वर्गाचा अधिकार, पृथ्वीचा अधिकार त्याच्याकडे सोपलेला आहे. म्हणून प्रभू येशूने आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही जर माझी आज्ञा पाळले तर तुमचा नाश होणार नाही, तर तुमचं तारण होईल. येशूने आपल्याला मार्ग दाखवून ठेवलेला आहे. आपण त्या मार्गात चाललं पाहिजे, आपण आज्ञाने पाळले पाहिजे की एक दिवस हे काही राहणार नाही. प्रिय भावाने बहिणीनं, लासचा काल, हे लास काल कधी नाश होतो हे कोणालाही ठाऊक नाही, पण नाश होणार आहे हे बायबल सांगते, हे खरं आहे. जितकं प्रभू येशूने सांगितलेलं होतं इतकं घडलेलं आहे. काही एक चिन्ह सुद्धा अपूर्ण नाही, पूर्ण झालेलं आहे. कारण जे सांगितलेलं ते आहे की मोलावून वस्तू एक दिवस बंद केले जाईल. आपल्याला इतकं ठाऊक होते, योहान सांगते की मला मोलावून वस्तू एक दिवस बंद केले जाईल. आता मोलावून वस्तू काय होती, किती बंद केले जाईल, चेंज होईल असे आपल्याला काय माहिती की काय मोलावून वस्तू आहे. पण प्रिय भावान बहिणीनं, जेव्हा घटना घडली, जेव्हा पैसे चेंज झाले तेव्हा लोकांची तानातान झाली आणि त्या पैशामुळे पण लोकांची कितीतरी मरण पावले पैशामुळे. तेव्हा लोकांना समजलं की मोलावून वस्तू काय होती. मोलावून वस्तू फक्त पैसा होता आणि एक दिवस ती चेंज झाली. बायबलमध्ये झालं पूर्ण. बायबलमध्ये 3 वेळा लाल चंद्र हे बायबलमध्ये आहे. ते 3 वेळा लाल चंद्र झालं 1975, 14, 19 हे 3 वेळा झालं. मी तारीख लिहून ठेवलेली आहे. ह्या गोष्टी आताच आहेत आणि हे पूर्ण झालं. प्रभू येशूने जे सांगितलेलं आहे ते पूर्ण होणार आहे आणि होईलच. तर पण आपण तयारी केली पाहिजे. आपण तयारी केली पाहिजे की एक दिवस आकाश
डगमलन, सर्व तारे लुटबुटतील, सर्व तारे लुटबुटतील, तुकून पडतील. असं होणार आहे प्रिय भावबंधीनं. हे कधी होईल आपण सांगू शकत नाही की 2 वर्षात येईल, 5 वर्षात, 10 वर्षात होईल. आपण नाही सांगू शकत की उद्या येईल की परवा होईल, पण हे होणार आहे, होईलच. तेव्हाच लास होईल. जेवढं सांगितलेलं आहे तेवढं झालेलं आहे. राज्यावर राज उठतील, मारामार होतील, भूकंप होईल, चालू आहे. भूकंप झाला आहे, होत आहे. राज्यावर राज्य उठत आहे, देशावर देश उठत आहे. ही टप्प्यावरची गोष्ट आहे. आपला जीव आत्मा बचवायचा असेल तर येशूने एक मार्ग दाखवलेला आहे. त्या येशूच्या मार्गाला आपण जाणणे गरजेचं आहे. म्हणून पेत्र अध्याय 3 आणि वचन 10, पेत्र अध्याय 3, 2 पेत्र अध्याय 3 आणि वचन 10 काढायचं, वाचायचं आहे. तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. तरी पण चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठा नाद करेल, आकाश मोठा नाद करेल, नाहीशी होईल, नाहीसे होईल. सृष्टी तत्वे तापून विरघळतील आणि पृथ्वी तिच्यावरील कामे जळून जातील. एक दिवस काय प्रिय भाव होणार आहे, हे तापून जाईल. अग्नी हे सर्व तापून जाईल. याच्यावरची जी काम आहेत तेवढे जळून जातील, पूर्ण जळून जातील. हे सर्व जळून जाईल, पृथ्वी सर्व तापून जाईल. याच्यावरची काम एक सुद्धा राहणार नाही, जळून जातील. मग आपण आपलाही नसेल, असं होणार आहे. काहीच राहणार नाही, जळून राख होऊन जाईल, भस्म होऊन जाईल. लास्टकाली तारे तुकून पडतील, डुबलतील आणि जमिनीतून अलावारीस निघतील. अग्नीचा तोफा, आग अग्नीने जळून जाईल, सगळं मरून जाते, पेटून जाईल, राख होऊन जाईल. प्रिय भावबंधीनो, आपला तर नाश होईल. म्हणून प्रिय भावबंधीनो, आपला नाश होऊ नये, आपलं तारण झालं पाहिजे. म्हणून आपण येशूच्या मार्गाला जाणे गरजेचं आहे. आपण देवाच्या मार्गाला जाणे गरजेचं आहे, त्याची आज्ञा पाळणे गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. म्हणून मत्तई अध्याय 24 आणि वचन 29 मध्ये वाचायचं आहे. मत्तई अध्याय 24 वचन 29 वाच. सांभाळा दिवसातल्या छळानंतर, दिवसाला सल्यानंतर लगेच असे घडेल, सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातील तारे गळून पडतील, आकाशातील सर्व बळे डळमळतील, आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल. बघा, आकाश काय होणार आहे, गुंडाळले जाणार आहे. तारे गळतील, गळून पडतील. सूर्य चंद्र प्रकाश देणार नाही. हे लास्टच्या काळी होणार आहे. प्रिय भावबंधीनो, काहीच नाही राहणार आहे. तारे तुटून पडणार आहेत, सूर्य प्रकाश देणार नाही, चंद्र प्रकाश देणार नाही. पूर्ण अंधकार होईल आणि या आकाशाची गुंडाळी
गुंडाळीसारखे गुंडाळी होणार आहे. जसं गुंडाळी पहिलं बोललं तसं गुंडाळी होणार आहे. जसं अंजिराचे पान टगळून पडते तसे त्याचे गुंडाळी होणार आहे आणि ते टगळून पडणार आहे, राख होणार. म्हणून प्रिय भाऊ बहिणीनं आपण चतुर राहायचं आहे, आपण हुशार राहायचं की माझं आत्म्याचं तारण झालं पाहिजे, माझं तारण झालं पाहिजे. प्रिय भाव बहिणीनो, हे आपल्याला प्रभू येशूने अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. जसं नोहाच्या काळी झालं, नूला सांगितलं, नूने सगळ्या लोकांना सांगितलं की परमेश्वराकडे बोला, परमेश्वराकडे या, परमेश्वर हे जगाचा नाश करणार आहे. पण लोकांनी कानेवानी धरलं नाही, लोकांनी विश्वास केला नाही की त्याला असं वाटत होतं की काही आकाशात चिन्ह दिसत नाही. हा नोहा आपल्याला खोटा बोलत आहे, हा आपल्याला खोटा बोलत आहे, टकत आहे. लोकांनी तिकडे लक्ष दिलं नाही, लक्ष लावलं नाही, लक्ष दिलं नाही, लक्ष लावलं नाही. पण जेव्हा ती घटना घडली, अचानक पाऊस आला, पाऊस पडला, 40 रात्र 40 दिवस पाऊस पडला. जेव्हा पाऊस पडला तेव्हा लोकांना समजून आलं, समजलं की लोक त्या नोहाच्या तारात बसायला जात होते. त्या नोहाचा दरवाजा बंद केला, जा, मी तुम्हाला ओळखत नाही. त्याच पद्धतीने होणार आहे, या लास्ट काल होणार आहे की प्रवेशने सांगून ठेवलेला प्रवेश सांगत आहे, देव आपल्याला सांगत आहे. पण आज आपण लक्ष लावणे फार महत्वाचं आहे, फार गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून प्रकटीकरण अध्याय वचन 13 मध्ये वाचायचं आहे. प्रकटीकरण अध्याय वचन 13. अंजिराचे झाड, अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हललेले, मोठे वाऱ्याने हललेले, म्हणजे त्याची कच्ची फळे जशी जसे म्हणजे कच्ची फळे तसे खाली पडतात, खाली पडतात, तसे आकाशातले तारे, तसे आकाशातले तारे पृथ्वीवर पडेल, तसे पृथ्वीवर पडेल. अंजिराची फळे जसे खाली पडतात तसे आकाशातील तारे खाली पडतील. प्रिय भाव बहिणीनो, नीट लक्षात घ्या, आठवण ठेवा की लास्टच्या काली असं होणार आहे की तारे टुकून पडणार आहे. जसे अंजिराचे फल टुकून खाली पडतात त्याच पद्धतीने हे तारे टुकून पडणार आहे. आणि तारे टुकून पडणार आहे. लास्टच्या काली या जमिनीतून अलारीस निघणार आहे, अग्नीचं धोफ निघणार आहे आणि सगळ्याचा नाश या पृथ्वीचा होणार आहे, जळून जाणार आहे, राख होणार आहे. असं लास्टच्या काली होणार आहे. म्हणून प्रिय भाव बहिणीनं, लास्टच्या काली ते होणार आहे. तर आपला जीव कसं बचवायचा, आपला जीव कसं बचेल ह्याच्याकडे लक्ष आपल्याला देणे हे फार महत्वाचं आहे. की याची व्हॅल्यू आज आपल्याला वाटत नाही, पण जेव्हा संकट येतील, जेव्हा नरकात टाकले येतील, तेव्हा आपल्याला याची आठवण येईल की नाही, आज जर मी आज्ञा पाळल्या असती तर मला देव त्याच्याकडे देवाने मला घेतलं असतं, स्वर्गात घेतलं असतं. पण मी आज्ञा पाळली नाही म्हणून मला आज नरकात जावं लागलं आहे. नरकात आणि स्वर्गात टाकण्याचा देवाला अधिकार आहे. पण आपलं मन देवावर लावलं, देवाची आज्ञा पाळली तर खरोखर आपल्या आत्म्याचं तारण होईल, नाश होणार नाही. म्हणून प्रिय भाव बहिणीनो, आपण तयारी केली पाहिजे.
देव आपल्याला तयारी करायला सांगत आहे. देव आपला बाप परमेश्वर आपल्याला दया करत आहे. जसं आपण मुलांची काळजी करतो तसा परमेश्वर आपला बाप आपली काळजी करतो. का काळजी करतो? त्याच्या मोलान हाताने आपल्याला त्यांनी घडवले, आपल्याला त्यांनी बनवले. त्याच्या हाताने मातीचा आपल्याला बनवलेला आहे. त्याच्या प्रतिरूप आणि त्याच्या नागपुड्यात परमेश्वर जीवनाचा श्वास परमेश्वर फुकलेला आहे. आणि मनुष्य जीवधारी प्राणी झालेला आहे. आपण देवाचे लेकर आहेत. देवाने आपल्याला बनवलेला आहे. म्हणून देव आपल्या दया प्रीती करत आहे. जसं आपण मुलावर प्रेम करतो, प्रीती करतो, तसं देव आपल्याला प्रेम प्रीती करतो. आपल्याला चांगलं मार्ग दाखवतो. आपला नाश होऊ नये म्हणून त्यांनी मार्ग दाखवून ठेवलेला आहे आणि त्या मार्गाला आपल्याला बोलवलेलं आहे. तर आपण देवाचे लेकर आहे आणि आपली देखभाल सांज सकाळ रात्र दिवस प्रभू येशू आपली देखभाल करत आहे. हालेलुया.